हे बघा, सांगणं, म्हणणं, ऐकणं, वाचणं, वाजवणं, अभ्यास करणं आणि पाठ करून लोकांपुढं सादर करणं म्हणजे परमार्थ नव्हे. माफ करा. कोणाला वाटत असेल मला चांगलं सांगायला येतंय, मला चांगलं वाचायला येतंय, मी खूप वाचलंय, मी चांगलं गायला येतंय, मला चांगलं वाजवायला येतंय, मी परमार्थिक आहे, अजिबात नाही. हा म्हणाले अर्जुना, वेदू जरी झाला परी माते नेनता वाया गेला आणि कणू सांडून उपनला कोंडा जायसा. हा परमार्थातला कोंडा आहे म्हणाले अर्जुना. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगत होते. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत. म्हणाले अर्जुना, अरे वेद काय वाचायला लागलाय म्हणे, तू स्वतः वेद जरी झाला तरी जर भगवंताचं दर्शन नाही झालं तर हे सगळं मग परमार्थातला कोंडा आहे. कणू सांडून उपनला कोंडा जायसा. सांगणं, म्हणणं, ऐकणं, वाचणं, वाजवणं, अभ्यास करणं, पाठ करणं, चाली लावणं, लोकांपुढं सादर करणं, याला लोक परमार्थ समजायला लागली हो. पण हा परमार्थ नाही. संत निरंकारी मिशनचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत आदरणीय महेश राऊतजी म्हणायचे, परमार्थाचा खरा अर्थ भगवंत पाहण्यात आहे. परमार्थाचा खरा अर्थ भगवंत पाहण्यात आहे आणि जर तो तसा नाही दिसला तर सगळा परमार्थ पाण्यात आहे. देव दिसला तर आपण परमार्थिक, देव जर नाही दिसला तर आपण कसले आलोय परमार्थिक. मग हा सगळा परमार्थाचं सोंग होईल, हे सगळं परमार्थाचं ढोंग होईल. नाही, मला सांगा ना, एखादा संन्यासी आपल्या गावामध्ये आला आणि आपण ठरवलं त्याच्यासारखं सोंग करायचं तर जमेल आपल्याला? जमेल की? न जमायला काय झालं, त्याच्यासारखी कपडे आणू, त्याच्यासारख्या गंधमाळा टिळा लावू, त्याच्यासारखी वेशभूषा करू, जमेल की आपल्याला? पण त्याच्या अंतरंगात जे वैराग्य नांदत आहे त्या वैराग्याचं काय करायचं? ते कुठून येणार? संन्यासाचे सोंग धरू जातात चांग, पण वैराग्याचे अंग धरणे नाही. त्याच्यासारखं सोंग करा येईल मित्रांनो, पण त्याच्यासारखं वैराग्य आणणार कुठून? परमार्थिक होण्याचं सोंग करता येतं, पण परमार्थिक होणं महत्त्वाचं आहे. त्याचं सोंग कपड्याला त्यांनी, वेशभूषांनी आणि वरवरच्या अंगाने करून उपयोग व्हायचा नाही. मग खरं परमार्थिक होण्यासाठी काय करावं लागेल? एकच करावं लागेल, ते म्हणजे देवाचं दर्शन. देवाचा शोध घ्यावा लागेल, देव शोधून आपलासा करावा लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने परमार्थिक म्हणून घेण्याचा अधिकार आहे. मग तो सापडेल कुठे? तो सापडेल संतांच्या मेळ्यामध्ये. त्याचा शोध सुरू होतो संतांपासून आणि तो सापडतो सद्गुरूच्या चरणापाशी. तुका म्हणे गुरु भजनी आणि देव भेटे तदक्षणी. त्या क्षणाला मित्रांनो देव सापडतो, ज्या क्षणाला सामान्य माणूस सद्गुरूच्या चरणापाशी जाऊन समर्पित होतो. साधू संतांच्या माध्यमातून एक सामान्य माणूस सद्गुरूपर्यंत जातो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर त्याला देवाचं दर्शन होतं आणि मग खऱ्या अर्थाने तो सामान्य माणूस भक्त होतो. साधूच्या दिशेनं, संताच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू होतो आणि मग त्याला परमार्थिक म्हणता येईल, मग त्याला आध्यात्मिक म्हणता येईल. आणि त्याच्यासाठीच तर देह मिळालाय मनुष्याचा. देवाच्या प्राप्तीसाठी, देवाच्या भक्तीसाठी, देवाच्या दर्शनासाठी. अहो, देवाला पाहण्यासाठीच तर देवाने डोळे दिलेत, देवाविषयी ऐकण्यासाठीच तर कान आहेत, देवाविषयी बोलण्यासाठीच तर तोंड आहे. संत सांगतात, म्हणतात, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, ना तरी स्वान सुकरे ही का बा थोडी. तरीच च प्रत्यय तेवढ्यासाठी लावला जातो मित्रांनो, जेव्हा दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसतो, जेव्हा दुसरं काही कारण नसतं, तेव्हा च प्रत्यय लावला जातो. संत प्रत्यय लावून सांगतात, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, ना तरी स्वान सुकरे ही का बा थोडी. अरे म्हणाले मित्रा, जन्माला आलायस ना तर विठ्ठलाचं दास व्हावंच लागेल, देवाचं दर्शन करावंच लागेल, देवाची प्राप्ती आणि देवाची भक्ती ही करावीच लागेल. तरीच जन्मा यावे, मग तरच जन्माला यावं, ना तर मग हे स्वान सुकरे ही का बा थोडेत म्हणाले. मनुष्याचं जीवन मित्रांनो इतकं साधं आणि हलकं नाही. कुत्र्या मांजरासारखं इतकं हलकं जीवन मनुष्याचं नाही, ते अलौकिक आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिठी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्याचा जन्म अलौकिक आहे. त्याला मातीमध्ये घुसळून जमणार नाही, त्याला मातीमोल करून जमणार नाही. तो अलौकिक आहे. त्याचं सोनं करावं लागेल आणि ते होईल कशानं? तर त्याचं धोरण आणि त्याचं ध्येय जेव्हा मनुष्याच्या लक्षात येईल तेव्हा मग मनुष्याच्या जीवनाचं सोनं होईल. स्वामी विवेकानंद म्हणाले, अवेक अँड अराइज अँड स्टील नॉट स्टॉप, द गोल इज अचीव्ड. उठ मनुष्या, जागा हो आणि तोपर्यंत थांबू नको जोपर्यंत ध्येय प्राप्ती होत नाही. काय ध्येय आहे मनुष्याच्या जन्माचं? काय आहे मनुष्य जीवनाचं ध्येय?
आजकाल ध्येय हे झालंय, निवारा म्हणजे ध्येय झालं. चांगलं घर बांधायचंय मला, चांगले कपडे घ्यायचेत मला, चांगलं खाणं पिणं माझं असलं पाहिजे. अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या गरजा आहेत मित्रांनो, हे माणसाचं ध्येय नाही. याच्यासाठी आयुष्य सगळं खर्ची करायला लागलो आपण. सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज म्हणायचे, जीवन उसका व्यर्थ ही समझो अगर खुद की पहचान नहीं. जीवन उसका व्यर्थ ही समझो अगर खुद की पहचान नहीं. अरे जीने का मकसद केवल रोटी कपडा और मकान नहीं. जगण्याचा अर्थ मित्रांनो फक्त अन्न वस्त्र आणि निवारा एवढ्या पुरता सीमित नाही. एवढं मनुष्याच्या जन्माचं ध्येय नाही. याच्या पलीकडे जाऊन मनुष्याच्या जन्माचं ध्येय आहे, आणि ते ध्येय म्हणजे भगवंताची प्राप्ती आणि भगवंताची भक्ती. हे खऱ्या अर्थानं मनुष्य जन्माचं ध्येय आहे. आणि म्हणून ही संत मंडळी आपल्याला जाग करायला लागलेत की जागा हो मानसा, संधी ही अमोल, तुझ्या जीविताला आहे लाखाचं मोल. आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याला संत समजून सांगायला लागलेत. आपल्याला सांगायला लागलेत की अतिशय अनमोल अतिशय मोलाचं असं तुझं जीवन आहे मित्रा, मातीमोल करून घेऊ नको. सोन्यासारख्या आयुष्याची किंमत मातीमोल होऊन जाईल जर तुझ्या आयुष्याचं देह आणि तुझ्या आयुष्याचं धोरण तुला नाही कळालं तर. आहे अनमोल जीवन तुझे, आडमार्गाने जाऊ नको रे. दो घडीचा भरोसा नसे, खोट्या भ्रमात राहू नको रे. अतिशय मोलाचं जीवन मिळालंय मित्रा. या मनुष्य देहाच्या निमित्तानं आडमार्गानं जाऊन जमायचं नाही, अज्ञानाच्या आहारी जाऊन जमायचं नाही. ज्ञानाच्या भावनेनं युक्त व्हावं लागेल आणि डोळे उघडून एकदा आयुष्याकडं बघावं लागेल. तेव्हाच आयुष्याचं हित होईल, आयुष्याचं कल्याण होईल, आयुष्याचं सोनं होईल.